Standard 6 Mathematics Chapter number 13 Profit and Loss Part number 1 To find profit and loss. If the selling price is less than the cost price, there is a loss. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तर तोटा होतो. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. इफ द सेलिंग प्राइस इज मोर दॅन द कॉस्ट प्राइस, देयर इज अ प्रॉफिट. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. क्वेश्चन: द कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस आर गिवन बिलो. Find out whether there was a profit or a loss. Example number first. Cost price is equal to 63 and selling price is equal to 49. In this example, the selling price is less than the cost price. या उदाहरणामध्ये खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी आहे. If the selling price is less than the cost price, there is a loss. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत कमी असेल तेव्हा तोटा होतो. So here is a loss, म्हणून येथे तोटा झाला. Example number second. Cost price is equal to 110 and selling price is equal to 150. In this example, the selling price is more than the cost price. या उदाहरणामध्ये खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त आहे. If the selling price is more than the cost price, there is a profit. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो. So here is a profit, म्हणून येथे नफा झाला. Example number third. Cost price is equal to 225. Selling price is equal to 225. In this example, the selling price and the cost price are equal. या उदाहरणामध्ये खरेदी किंमत आणि विक्री किंमत समान आहे. Whenever the cost price and the selling price are equal, at that time the situation like as no profit no loss. ज्यावेळी खरेदी किंमत आणि विक्री किंमत सारखीच असते अशा वेळी ना नफा ना तोटा अशी परिस्थिती असते. सो हिअर नो प्रॉफिट नो लॉस, म्हणून येथे ना नफा ना तोटा. क्वेश्चन नंबर फर्स्ट. द कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस आर गिवन in the following table. Find out whether there was a profit or a loss and how much it was. पुढील सारणीत खरेदी व विक्री दिली आहे. त्यावरून नफा झाला की तोटा झाला हे ठरवा व तो किती ते लिहा. In example number first, cost price is equal to 4,500 and selling price is equal to 5,000. Which price is higher into the given price? दिलेल्या किमतीमध्ये कोणती किंमत जास्त आहे? The selling price is more than the cost price. इथे विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे. If the selling price is more than the cost price, there is a profit. खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असते तेव्हा नफा होतो. So write in the table profit.
म्हणून सारणीत म्हणजेच तक्त्यामध्ये नफा असे लिहा. सो लेट्स यूज द फॉर्म्युला ऑफ प्रॉफिट. म्हणून नफ्याचे सूत्र वापरू. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. पुट प्राइसेस और व्हॅल्यूज इन द गिवन फॉर्म्युला. दिलेल्या सूत्रात किमती ठेवा. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस इज 5000 मायनस कॉस्ट प्राइस इज 4500. सॉल्व इट. हे सोडवा. अरेंज द सबट्रॅक्शन. वजाबाकीची मांडणी करा. 0 मायनस 0 इज इक्वल टू 0. 0 minus 0 is equal to 0. 0 minus 5, it is not possible, so take one carry. 1 0 1 0 10. 10 minus 5 is equal to 5. But here is not 5, here is a 4, so 4 minus 4 is equal to 0. So profit is equal to 500. So write in the table 500. In example number 2, cost price is 4100 and selling price is 4090. Which price is higher into the given price? दिलेल्या किमतीमध्ये कोणती किंमत जास्त आहे? Here the cost price is more than the selling price. येथे खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा मोठी आहे. If the cost price is more than the selling price, there is a loss. खरेदी किंमत विक्री किमतीपेक्षा जास्त असते तेव्हा तोटा होतो. So write in the table loss. म्हणून सारणीत म्हणजेच तक्त्यामध्ये तोटा असे लिहा. So let's use the formula of loss. म्हणून तोट्याचे सूत्र वापरू. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. पुट प्राइसेस और व्हॅल्यूज इन द गिवन फॉर्म्युला. दिलेल्या सूत्रात किमती ठेवा. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस इज 4100 मायनस सेलिंग प्राइस इज 4090. Solve it. हे सोडवा. Arrange the subtraction. वजाबाकीची मांडणी करा. 0 minus 0 is equal to 0. 0 minus 9, it is not possible, so take one carry. 10 minus 9 is equal to 1. But here is not 1, here is a 0. So 0 minus 0 is equal to 0. 4 minus 4 is equal to 0. So loss is equal to 10. So write in the table 10. Solve these two examples in your notebook. ही दोन उदाहरणे तुम्ही वहीमध्ये सोडवा.